न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये मुस्लिमांना प्रवेश मिळेल का, असा प्रश्न शिवसेना उबाटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी उपस्थित केला। संघाचा काल एक कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला सलमान खान हे देखील व्यासपीठावर होते। गर्दी जमवण्यासाठी सलमान खान यांचं स्वागत झालं। त्यामुळे संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्याचे स्वागत होईल का, असं ते म्हणाले। संघानं आपलं मुस्लिम प्रेम सलमान खान पुरते मर्यादित ठेवू नये, असा टोलाही राऊत यांनी लगावलाय। ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून हिंदू मुसलमान असा द्वेष आणि सूडपूर्ण प्रचार करण्यात आलाय, त्यात संघही सामील आहे। नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा इतर सर्व लोक हे द्वेषपूर्ण राजकारण करत आहेत। मोदी हे संघाचेच नेते आहेत, त्यामुळे सलमान खान आणि इतर कलाकारांना तुम्ही व्यासपीठावर घेतलं, परंतु हे सलमान खान पुरतं मर्यादित आहे का? सलमान खान याला बोलावलं, याचं स्वागत, परंतु या देशात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रभक्त राष्ट्रवादी मुसलमान आहेत, त्यांचंही स्वागत करा, असं ते म्हणाले। मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हकलण्यात येईल असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बांगलादेशी मुक्त करण्याचं जे काही त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हाती नसून देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।